हाय नमस्कार मैत्रिणींनो. आज मी दाखवणार आहे तुम्हाला मी घेवड्याची भाजी कशी करते, ती घेवड्याची शेंगाची. माझा घरचा देशी घेवडा मी पहिला व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यात आहे बघा. घरी पाठीमागं परसबागेत लावलेले, त्याचा काढून आणलाय. ताजी ताजी स्पेशल भाजी करणार आहे. कशी बनणार आहे ती बघा तुम्ही. तर त्याच्यासाठी घेतलंय मी इथं लसूण चिचून ही घेवडा नीट केलाय. ताजा ताजा हिरवा हिरवा गार आहे. कसा बघा दिसतोय, घरचा ताजा आत्ताच काढलाय 10 मिनिटापूर्वी. हळद, जिरं, मोहरी, ही आमची देशी मोहरी घरची हे बघा. आणि ही काळं तिखट माझं, रोहिणी मसाले, इथं शेंगदाण्याचे कूट, मीठ, ही तेल. आता मी तेल टाकून घेते. 2 चमचे तेल टाकणार. हे टाकलं 2 चमचे तेल. त्यात आता मोहरी, तेल कडले. आता मोहरी टाकते. नंतर टाकते जिरं. आणि आता ही चिचून घेतलेला लसूण बत्त्यावर, एकदम बारीक नाही करायचा, नॉर्मल चेचायचा, म्हणजे चांगला होतो, म्हणजे त्याची रस जात नाही. आता ही लसूण लालसर झाला. आता ही टाकली अंगाच्या पाण्यावर तडतडीत शिव द्यायची. ताजा घेवडा असल्यावर लय भारी लागतो. असं माझ्या हातचा खाल्लाच बघ. असं जर घेवडा खाल्ला तर परत तुम्ही खाणारच नाही तुमचा. थोडंसं मीठ टाकायचं अंदाजानं. आपण तिखट किती टाकणार आहे ह्याच्या अंदाजानं. ती मीठ आधी टाकायचं, तर मिठानं कलर राहत नाही. हिरवा कलर तसाच राहतो मीठ टाकल्यावर. मीठ जर नाही टाकलं तर हाही कलर असा फिक्का पडतो, म्हणून मीठ टाकायचं. आता ही मी 5 मिनिटं झाकणार आहे. आता ही 2 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं, थोडीशी वाफ लागावी म्हणून. तर काही वापरलं हो का. त्याच्या अंगाचं पाणी किती सुटलं बघितलं. ताजं घेवडा केला की, म्हणजे कुठलीही भाजी ताजी ताजी केली की त्याच्या अंगाचं पाणी सुटतं. आता ह्यात मी टाकणार आहे हळद थोडं. ही मी तिखट टाकणार आहे 1 चमचा. आणि मीठ तर मी आधीच टाकले. आणि शेंगदाण्याचे कूट, आणि कोथिंबीर. कोथिंबीर मी जास्त टाकते, कारण का आता जरा स्वस्त आहे. जेवढी कोथिंबीर आपण खाऊन आपल्या शरीराला तर चांगली असते, घशाच्या बाबतीत, थायरॉईडच्या बाबतीत, म्हणून मी जरा जास्तच टाकते. कुठला आजार होत नाही ते कोथिंबीरीनं. आता ही बघा, ही फक्त आता 5 मिनिटं झाकून ठेवायची. मनानं अंगच्या पाण्यानं वापरती. याचं अंगचंच पाणी आहे हो का.
आता ह्याला झाकून ठेवायचं 5 मिनटं. आता काढलेली 5 मिनटं झालीत. आता भाजीचा कलर गेला नाही पाहिजे, कलर हाय असा राहिला पाहिजे भाजीचा, म्हणून आधी मीठ हळद टाकायची. कशी झाली बघा. तर मी केली घेवड्याच्या शेंगाची भाजी घरच्या, स्वतःच्या लावलेल्या, स्वतः पाणी दिलेल्या, स्वतः खुरपलेल्या. 10 मिनिटापूर्वी तोडून आणून भाजी केली. त्याची कशी झाली भाजी कमेंटमध्ये सांगा. पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा, हाईप करा आणि सपोर्ट करा आणि इकडं तिकडं पाठवा. बाय.